नाही तर प्रथम तुझ्या संघामध्ये समाविष्ट करण्याबद्दल प्रश्नचिन्ह होते, परंतु ज्यावेळेस तुला समाविष्ट केलं म्हणजे टीम मध्ये घेतलंय एवढं मराठी तुला पटकन नाही कळलं, तर काय सांगशील तुझ्या खेळाबद्दल आणि तुझ्या टीम बद्दल? नक्कीच पप्पांनी जे योगदान दिलंय आणि जे संघामध्ये खेळले, काय चर्चा सुरू होती ज्यावेळेस डगआउट मध्ये किंवा टीम मध्ये ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस पप्पांच्या आणि खेळाडूंमध्ये चर्चा काय सुरू होती? फिल्डिंग करताना जे एफर्टनेस ज्यावेळेस चेंडू तुझ्यापर्यंत आला आणि ज्यावेळेस उडी मारून चेंडू अडवण्याचा विचार केला, काय होतं मनामध्ये? टायमिंग एफर्ट देऊन हा चेंडू अडवायचा की काही तुला मार्गदर्शन दिलं होतं की आल्यानंतर अडवायचाच आहे? हे काही कोणी शिकवलेलं नाही, हे बरोबर मेमराईज होतं. कालची परिस्थिती आता महत्वाचा प्रश्न जे सगळ्यांनाच विचारतो, कालची परिस्थिती मैदानामध्ये आणि कुठेतरी तुला वाटलं होतं काय की मॅच पूर्ण एकदा सुरू आहे आणि पप्पांनी जे काम केलंय त्याबद्दल काय सांगशील? पप्पांना थँक्यू बोलला आणि हे एवढं इम्पॉसिबल होतं पण तरी पण पप्पा आणि अंकल त्याच्यात कबड्डी मंडळाला थँक्यू या गोष्टीवरती काय व्हायलाच पाहिजे. आणि नक्कीच एक झी मराठीवरती मालिका होती आई कुठे काय करते, आता हा म्हणू शकतो पप्पा काहीतरी करतात ते मैदानामध्ये दिसतं. पुढील प्रवासासाठी